बघेन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. नरवीर तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला. छत्रपती जाणून होते की हा सुदिन येण्यास कारण हे सारे जीवाभावाचे सोबती. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ पशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करीन. माझे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मदमत्त सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या माये पारतंत्र्यातून देश स्वतंत्र करायचा असेल तर त्यासाठी मृत्यूचं स्वागत करायला निधडेपणा लागतो. त्यासाठी मातृभूमीबद्दल अपार प्रेम असावं लागतं. परक्या शत्रूबद्दल उरात चीड असावी लागते. लेखकांची आवड, मनात देशप्रेम, पण वडिलांच्या अनुपस्थितीत घराची जबाबदारी आली. देश स्वतंत्र करण्यासाठी आपणही लढ्यात उतरावं हा विचार तिघांना स्वस्थ बसू देतो. त्यातच 19व्या शतकाच्या अखेरीस पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातलं. प्लेगवर नियंत्रण राखण्याच्या हेतूने इंग्रज सरकारने एक समिती नेमून त्यावर वॉल्टर चार्ल्स रँड या अधिकाऱ्याची नेमणूक. हा अधिकारी तपासणीच्या नावाखाली जनतेचा अमानुष छळ करू लागला. लोकांची छळे चालू लागली. गोळी घालून स्त्रियांशी अश्लील वागणूक, पुरुषांना अमानुष मारहाण करू लागला. देवघरे फोडू लागला आणि संतापाची लाट झाली. अवतीभोवतीचा अमानुष अत्याचार पाहून चापेकर बंधूंचे माथे ठणकले. मनात स्वातंत्र्याची ठिणगी पडली होतीच. या अत्याचारांनी वणवा पेटला. मुंबई इलाख्यात प्लेगची साथ, कलकत्त्यात धरणीकंप, सर्व हिंदुस्थानात दुष्काळ. अशा 3 प्रकारच्या संकटांनी रयत दुःखात असताना इंग्लंडच्या राणीनं राज्यारोहणास्तव समारंभ करणं कितपत योग्य? हिला प्रजारक्षक माता म्हणायचे की काय म्हणायचंय? म्हणणं मग करायचं काय? सुंदर स्टोरीज मी धमक्यांना घाबरत नाही. हे दाखवायला तो नक्की बाहेर पडणारच. 2 दिवसांनी कार्य साधणे. वासुनाना, तू सतत रँडच्या पाळतीवर राहायचं. निबिड काळोखात घोड्यांच्या टापांचे आवाज आले आणि मागून इशाऱ्याची खूण. गोंद्या आला रे. आला रे आला. त्याचं हे होते निशाण होते. त्या पुढे सरशी वाजवतो ना बापूराव असं गोंद्या आला रे आला. बघितल्या इस्मावर गोळी झाडली आणि निघणार तोच पुन्हा खुणेचा आवाज आला. आणि दामोदर चमकले. त्यांना कळले सावज मागच्या बघीत आहे.
स्वकीयांवरल्या अन्यायाचा सगळ्यांना सूड फाशीची शिक्षा चापेकर झालेली बंधूंनी होती. घेतला आणि देशासाठी दामोदर आणि इतर 2 चापेकर बंधू फासावर चढले. 4 जण तीनच होते. Other information in description. वासुदेव